आणि समाजाची ही जी गरज आहे या गरजेतून खऱ्या अर्थाने सांगलीमध्ये पहिल्यांदा हा मोफत उद्योग पालक परिचय मेळावा आपल्या सांगलीच्या शाखेने घेतला। त्यापूर्वी जो दुकान मांडलं होतं लोकांनी की पैसे घेऊन त्या ठिकाणी नाही का उद्योग पालक परिचय मेळावा घेतले जात होते। मुलांकडून 5-5 हजार, मुलींकडून 10-10 हजार रुपये घेऊन त्यांना फक्त स्थळ दाखवायचे काम या ठिकाणी केलं जात होतं। परंतु अखिल भारतीय होणार समाज संघटनेने हे सर्व धंदे दुकानं बंद करून पूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे देशातील होणार समाजाला, जगातील होणार समाजाला एका क्लिकवर आणण्याचं काम करून www.honarsamaj.com ही वेबसाईट सुरू करून त्या माध्यमातून आज मोफत असे विवाह त्या ठिकाणी जोडले जातात। कुठलेही चार्ज त्या ठिकाणी घेतले जात नाही। आता हा जो आपला www.honarsamaj वेबसाईट आहे ती आपल्या मोबाईलवर दिलेली आहे, स्मार्टफोनवर। आज आपण मोबाईल ॲपच्या ठिकाणी सुशांत गोरे हा जो आपला IT प्रमुख आहे, IT विभागाचा जो प्रमुख आहे, त्याने त्या ठिकाणी आता होणार समाज ॲप सुरू केलेला आहे। आता या माझ्या माता भगिनींना वेबसाईट बघण्यासाठी कुठल्याही सायबर कॅफेमध्ये जायची गरज नाहीये। तर आपल्या हातामध्ये जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल, आता त्या मोबाईलमध्ये आपण गेम खेळताना फक्त तुम्ही त्या ठिकाणी होणार समाज अशा पद्धतीने क्लिक केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी होणार ॲप ओपन होईल आणि त्यातून संपूर्ण महाराष्ट्रातील या ठिकाणी तुम्हाला होणार बांधवांच्या मुला मुलींना लग्नाचे स्थळ या ठिकाणी ऑनलाईन तुम्हाला सापडतील। त्यामुळं एवढी सोय आपली केलेली आहे की आता कुठेही जायची गरज नाही, कुणाकडे नाही का आपला वेळ खर्च करायची गरज नाही, पैसा खर्च करायची गरज नाहीये। आणि ह्या पुढे हा सामुदायिक वधूवर पालक परिचय मेळावा हा वर्षानुवर्ष या ठिकाणी आपला होणारच आहे। परंतु भविष्याचा पुढचा जो कार्यक्रम आहे या 3 महिन्यामध्ये आपण सामुदायिक विवाहाचं या ठिकाणी या नियोजन केलेलं आहे। सामुदायिक विवाह करत असताना त्या ठिकाणी मुलीकडून मुलाकडून कुठलंही चार्ज आपण आकारले जाणार नाहीये, मोफत त्या ठिकाणी केलं जाणार आहे। मुलींना त्यासाठी हळदीची साडी, लग्नाचा शालू, मुलाला सफारी आणि 25 भांडी म्हणजे स्टोव्ह असून अशा पद्धतीचे 25 भांडी या ठिकाणी आणि जेवढे समाज बांधव येतील, वराडी येतील त्यांना पंचपक्वान्न अशा पद्धतीने अखिल भारतीय समाज संघटनेने सामुदायिक विवाहाचं नियोजन केलेलं आहे। आपल्याला बाकीच्या गोष्टी करण्यापेक्षा समाजाच्या हिताच्या दृष्टिकोनातून काय करता येईल त्या दृष्टीने आपण चालू आहे। आता नुकतंच माननीय नगरसेवक प्रकाश भाऊ ढोरे यांनी 9,99,721 रुपये अशा पद्धतीच्या फंडातून देऊन बोपुडी येथे होणार समाजाचं एक वास्तू या ठिकाणी बांधकाम सुरू झालेलं आहे। आणि परत त्यांनी पुढच्या भविष्यात दृष्टिकोनातून 20 लाखाची तरतूद त्या ठिकाणी पुढच्या भविष्यामध्ये करतायत। आणि बोपुडीमध्ये, पुण्यामधील बोपुडीमध्ये 3 मजली इमारत आपल्या होणार समाजाची त्या ठिकाणी वास्तू होणार भवन त्या ठिकाणी होत आहे। आणि त्या ठिकाणी आपण कायमस्वरूपी अशा पद्धतीने महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा आपण त्यासाठी प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी आम्हाला आमच्या त्या ताई आहेत, घाटेताई आहेत, आमचे बंधू धनंजय भाऊ आहेत, धीरज भाऊ आहेत, ते त्यांचं आम्हाला नेहमी सहकार्य असतं। ते सुद्धा महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्या समाजकार्यासाठी सतत मदत करत असतात। इथं पुढं ते करतीलच अशी या ठिकाणी आम्हाला अपेक्षा आहे। या ठिकाणी मी कुठला जास्त वेळ घेत नाही, कुठल्याही जास्त या ठिकाणी भाषण करणार नाहीये। आपण सर्व आलात त्याबद्दल मी आपले आभार आहे। या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला विशेष करून नई जनरेशनचे मालक या ठिकाणी इक्बालभाई आलेले आहेत, त्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि आलेल्या सर्व समाज बांधवांचं या ठिकाणी स्वागत करतो। आणि या ठिकाणी मी माझं अध्यक्ष भाषण कुठलंही या ठिकाणी जास्त बोलता संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या ठिकाणी कार्यक्रम उद्घाटनाचा हा जो कार्यक्रम आहे इथून फक्त प्रमुख पाहुणे हे फक्त खाली जातील, आपण हात त्या ठिकाणी फक्त बसावे आणि लगेच या ठिकाणी 5च मिनिटांमध्ये मुला मुलींना या ठिकाणी पुकारलं जाईल। आणि त्यानंतर जे सूत्र आहे त्या दुसऱ्या सत्राचे या ठिकाणी महिला मंडळाच्या अध्यक्षा, राष्ट्रीय अध्यक्ष माननीय चारुशीलाताई गिरगे, जिल्हा अध्यक्ष माननीय विद्याताई मासाळ या सगळ्या टीमने त्याचे सूत्र घ्यावेत अशी त्यांना मी विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। उद्योगांचा परिचयाचा कार्यक्रम या ठिकाणी थोडक्यात चालू होतोय। जे मान्यवर आलेत त्यांचं सर्वांचं पुन्हा एकदा संघटनेच्या वतीने आभार। वेळेअभावी आमच्या नगरसेवकांना दोघांनी 2 शब्द बोलायची संधी उपलब्ध झाली त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। आणि या ठिकाणी शंकरराव हेगडे यांचं या ठिकाणी सुनीलराव भटके आभार प्रदर्शन करतील। चौथ्या राष्ट्रीय वधू सूचक पालक मेळाव्याला आपण सर्वजण उत्साहाने उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करतो। ही सगळी मान्यवर मंडळी या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यात त्यांचे मी आभार मानतो आणि यांचे या ठिकाणी स्वागत करतो।
650 पेक्षा जास्त नोंदणी या वधूवर सूचक मेळाव्याला झालेली आहे. त्यामुळे लगेचच आपण या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहेत आणि या सगळ्या मान्यवरांना अशी विनंती करतो आपण हे स्टेज खाली करूयात आणि लगेच पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. कार्यक्रमाला आलेल्या सर्व पत्रकार बंधू भगिनींचं अखिल भारतीय होणार समाज संघटनेच्या वतीने हार्दिक स्वागत. पत्रकार बंधूंनी स्टेजवरती यावेळी त्यांना विनंती करतो. कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू, सर्व प्रेस मीडिया रिपोर्टर की आपण कृपया खाली जावं. मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी बारामती पुनवडीवर आलेले तात्या येडवे यांचंही स्वागत. इचलकरंजीवरून आलेले संजय गेजगे साहेब यांचंही स्वागत. बारामतीवरून आलेले प्रदीप येडवे साहेब यांचंही स्वागत. साधायचं आहे. हृदयाच्या पाकळ्या. स्वागताचा कार्यक्रम आणि सत्काराचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. यानंतर आपण आपल्या पहिल्या सत्राला सुरुवात करत आहोत. 1001 जानकी सुरेश वालीकर. माझं नाव जानकी सुरेश वालीकर आणि माझं जन्म तारीख आहे 7 जानेवारी 1984. माझं शिक्षण MA हिंदी. मी सध्या आता CBSL ऑफिस मध्ये कम्प्युटर ऑपरेटर म्हणून जॉब करते आणि माझा मोबाईल नंबर 84529071. माझा अपेक्षा आहे माझा नवरा वेल एज्युकेटेड आणि गुड नेचर असायला पाहिजे. प्लीज जरा गाडी काढा. MA क्रमांक आहे हा. ज्यांचे असेल त्यांनी कृपया जरा गाडी काढून घ्या. दुसरा एक नंबर क्रमांक 1002 नाव आहे मोहिनी अरुण कोडगार. यानंतरची उमेदवार आहे प्रज्योती बाळू भुळे. माझं नाव पूर्ण मोहिनी अरुण कोडगार. मी अकलूजला राहते. माझी जन्मतारीख आहे 17/11/91. सध्या मी डान्स कोरिओग्राफर आहे आणि अकलूजमध्ये राहते. अपेक्षा आहेत माझ्या की माझा पार्टनर माझ्यासारखाच असावा. इफ यू डोंट माइंड, पण जे सत्य आहे ते आहे. थँक्यू सो मच. क्रमांक 1004 तयार व्हायचं माधुरी शिवाजी बळंगे. गुड आफ्टरनून. मी प्रज्योती बाळू. मी अकलूजमध्ये राहते. माझं शिक्षण BSc होम सायन्स. मी BSc होम सायन्समध्ये शिकले. स्टेजच्या जी डाव्या बाजूला उभे आहेत त्यांनी जरा सहकार्य करायचं. पाठीमागे गेला तर बरं होईल. गुड आफ्टरनून. मी प्रज्योती बाळू. मी BSc होम सायन्स शिकले. मी अकलूजमध्ये राहते.
TY BSc होम सायन्स. नमस्कार, मी मिस माधुरी शिवाजी भडंगे फ्रॉम सांगोला आणि माझं मूळ गाव आहे यलमार मंगेवाडी. नेटिव्ह प्लेस यलमार मंगेवाडी आणि आता चालू पत्ता सांगोला, डिस्ट्रिक्ट सोलापूर. माझं शिक्षण झालंय ME कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग आणि मला 1 वर्षाचा असिस्टंट प्रोफेसर म्हणून एक्सपिरियन्स आहे आणि ME माझं या सेमला कम्प्लीट होते आणि मी जून पासून जॉबला जॉईन होते परत. आणि माझ्या मुलाबद्दल अपेक्षा म्हणजे मुलाला चांगला वेल एज्युकेटेड असावा, जॉब असावा आणि निर्व्यसनी असावा. एक नाव मनीषा तुकाराम आईवळे, माझ्या पप्पांचं नाव तुकाराम आबा आईवळे, आईचं नाव मंगल तुकाराम आईवळे आणि मी आटपाडी जिल्हा सांगलीची आहे. डेट ऑफ बर्थ 30 नोव्हेंबर 1982. एज्युकेशन BA मुंबई. ॲड्रेस आहे गोरेगाव वेस्ट मुंबई. जॉब आहे माझा, मी कॉम्प्युटर टीचर आहे शाळेमध्ये आणि फोन नंबर आहे 9869986677. अपेक्षा वेल एज्युकेटेड आणि वेल सेटेड असावा आणि निर्व्यसनी असावा. प्लीज. माझी जन्मतारीख आहे 8/9. मी आत्ता जॉब करते. माझा 2रा विवाह आहे आणि मला मुलगा समजूतदार, निर्व्यसनी, घरची परिस्थिती गरीब असली तरी चालेल पण मुलगा स्वजबाबदार व चांगला असावा. उमेदवारांना खरवल कोरवे, राहणार उस्मानाबाद. माझं शिक्षण MA मराठीमध्ये झालं आणि माझा फोन नंबर आहे 8975757407 आणि माझ्या अपेक्षा आहेत मुलाला नोकरी पाहिजे आणि निर्व्यसनी पाहिजे. माझं शिक्षण 8वी पर्यंत झालेलं आहे. माझा फोन नंबर आहे 9977643191. तळेवाडी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली. शिक्षण पाहिजे, नोकरीवाला पाहिजे. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. माझं नाव लक्ष्मी विष्णू भटगे, माझ्या आईचं नाव कोंडाबाई विष्णू भटगे. माझा मुलगाव हातीद आहे आणि जिल्हा सोलापूर. माझी जन्मतारीख 30/7/1987 आहे. पत्ता माझा शांताराम पांडुरंग सदन, BB, रूम नंबर 307, घनसोली वेस्टला राहते. माझं शिक्षण ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि मास्टर ऑफ सोशल वर्क मी समाजसेवेचा कोर्स केलेला आहे. त्यामार्फत मला कोटक एज्युकेशन फाउंडेशन जी गोवंडीला आहे तिथे मी सध्या जॉब करते ॲज अ असिस्टंट मॅनेजर म्हणून. माझा मोबाईल नंबर आहे 8082101299 आणि माझ्या अपेक्षा म्हणाल तर सर्वप्रथम निर्व्यसनी हवा आणि माझ्यासारखा एज्युकेटेड हवा आणि वेल सेटल देखील हवा. थँक्यू. राहणार येवला, जन्मतारीख 6/4/97. माझं नाव गायत्री टिटू सोनवणे, राहणार येवला, जन्मतारीख 6/4/97. आवाज स्पष्ट येत नाहीये, घाबरू नका. हा मंच तुमच्यासाठी आहे. सर्व उमेदवार तुमच्यासारखेच इथं आलेले आहेत, त्यामुळे अजिबात घाबरू नका. आपला परिचय स्पष्ट आवाजात करून द्या. माझं शिक्षण 12वी पास. माझ्या अपेक्षा नोकरीदार किंवा व्यावसायिक असलं तरी चालेल. पत्ता मंगळवार पेठ, जन्मतारीख 30/8/97. माझे अपेक्षित नोकरी
किंवा व्यवसाय. एक सूचना आहे MS14 शिक्षण 12वी कोणाच्या गाड्या असतील त्यांनी थोड्याशा हलवायच्या आहेत. मोबाईल नंबर 96 37 62 56 82. शनी दादासाहेब पारसे. माझा पत्ता आहे पत्ता मुक्काम पोस्ट तांदूळवाडी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. माझ्या वडिलांचे नाव आहे दादासाहेब जगन्नाथ पारसे, आईचे नाव सुषमा दादासाहेब पारसे. माझी जन्मतारीख आहे 11 फेब्रुवारी 1990. माझे शिक्षण आहे BA DED आणि सध्या मी खाजगी शाळेमध्ये नोकरी करत आहे. माझा मोबाईल नंबर आहे 97 63 29 11 47. अपेक्षा कोणत्याही प्रकारचं व्यसन नसावे आणि नोकरी पण असावी. थँक्यू. टोकन क्रमांक 1000. हत्तीकर आहे, राहणार पुणे. माझी जन्म दिनांक 9/8/98. माझी 10वी झाली आहे. मी पार्लरचा कोर्स करते. धन्यवाद. मोबाईल नंबर 99 22 45 68 23.